नमस्कार. काय बकासूरला राखण बसलाय तू इकडून फिरून. हा तिकडे येऊन बसलाय. हा गरीबाचा चेहरा गाडगे साहेबांच्या कॅमेरात दिसतो. आहे ना इकडे. कोण आहे गरीब दाखवा बरं यातला. सगळी गरीबच आहेत. कशाच गरीब सगळी 4 व्हीलर मधनं आली. आम्ही बैलाच्या गाडीत आली. दुसऱ्या गटात गटपास बकासूर. त्याच्या ह्याच्यावर काहीतरी लिहिलंय म्हणले डॉन. का बरं लिहिले असं ना. डॉन झाला इकडे मी कॅमेरा करायचा. हाय तर का लाल लगेच पकडत. मामा बकासूरच्या अंगावर डॉन लिहिलंय. आता महाराष्ट्राचा डॉनच येतो असा म्हणून डॉन. हा सगळ्यात डॉन आहे. अरे बकासूरचे जे आता फॅन आहेत का नाही ते भरपूर आहेत. म्हणजे तुम्ही जाईल तिथे भेटत असतं लय फॅन जिथं जाईल तिथं है ना. मुंबईत असू द्या नाही तर इकडं मग सातारा असू द्या. इकडे मुंबईच्या पुढं पण गेलो ना तरी फोन येतात तिकडून. आणि इकडे पार कोल्हापूर गोवा बिवांच्या तिकडून फोन येतात. फोन येतात. हा फोन येतात सगळे लांबून लांबून फोन येतात. गटाला कशी पाहिली हो गाडी. गटाला गाडी बघितली की व्हिडिओ मध्ये गाडी चांगली पडली. म्हणजे कडणी होती हां चांगली गाडी पडली. आणि आपले परत दोन्ही गाड्यामध्ये लढत झाली. हां त्यात आपलं झालं नाही का. मग मी काय म्हणतो ती गाडी दोन्ही अशाच येते ते का बळनं घालता एकामेकात. नाही तशी आज सरांची चिठ्ठी नव्हती आपल्या हा. ह्याच्यात. पण सरांनी ते स्वप्न बघितलंय ते सरांना पूर्ण करायचंय. ते सरजाई चांगला पळतोय त्यालाही बैल भेटत नाही. आपला बैल पळतोय दोन्ही बैल. आणि भावाभावात होत्यात लढती मैदानात होत्यात. मैदानाच्या बाहेर मैत्री असते. पण आवर्जून त्या गटात पळवता. हा म्हणजे आम्ही आमची चिठ्ठी सोडून आम्ही कोणाची चिठ्ठी पळत नाही. हां हां आम्हाला आमच्या नाथसाहेब प्रसन्नावर हे यश आहे. आम्ही त्याच नाव गाडी पळवतो. आम्ही नाही कोणाची चिठ्ठी गाडी. किती वेळा पाहिलं एका गटात. त्या दिवशी पहिल्यांदा आणि आता दुसऱ्यांदा. म्हणजे आज हॅट्रिक झाली बिनजोड धरून 3 वेळा. 3 वेळा. आणि 3 वेळा बकासूर जिंकला. हो 3 वेळा. पण मी बघितलं बरं का खरं सांगू का. आता मी वर्ष झालं बघतोय ज्यांनी ह्याचा नाद केला का नाही. आता तुम्हाला बी त्याचा अभ्यास आहे की ते नाही टिकला ह्याच्या पुढे नाद कोणाचा नाही टिकला. कसं होतंय आता त्या बैलावर खरंच म्हणलं तर आहे ना एक महादेवाचं वरदान आहे त्या बैलाला. हां आणि त्या बैलाच्या विरोधात जाऊन जर तुम्ही त्याच्यावर टीका केला त्याच्याबद्दल घाण जर विचार केला ना तरी तुमच्या जीवनात काही ना काहीतरी प्रॉब्लेम होणार. हा आमचा अनुभव आहे. अनुभव आहे. अनुभव तुम्ही नाही का म्हणजे एखाद्या बैलावाल्याला जर बकासूरची गाडी मारायचीच असेल. आता जवळजवळ अशी लय बैल होऊन गेली की त्यांनी बकासूरची गाडी मारल्याच्या नंतर कपडे काढली. आमच्या नावाने मुलाखती दिल्या. ती बैल आत्ता गटाला मार खाते ते. आणि काहींची तर आजारी आहे घरी. तुम्ही तर महादेवाच्या नंदीमध्ये भेदभाव करू नका. तुमच्याही बैलांना यश येणार 100%. आम्ही आज आमच्या बकासूरची गाडी मारली तर आम्ही कुणाच्या विरोधात नाचत म्हणजे नाही का. आम्ही नाराज होत नाही की त्या बैलाला नावं ठेवत नाही. मारली तू बैल चांगला पळला असंच बोलणार आम्ही. मी मैदानात होतो बघा कुठला आठवण आहे ह्याला निकाल दिला नव्हता. आपण लगेच आहे ना ड्रोनची व्हिडिओ टाकली होती. लगेच टाकली ह्याला राटणीला. आणि मग लगेच पहिल्यांदा त्या गाडीला निकाल दिला. ती व्हिडिओ व्हायरल झाली आणि त्यात दिसत होतं की बकासूरची लागली गाडी. म्हणजे लॉबी नसेल असं दिसत होतं ते. पुन्हा ह्याला पण निकाल दिला. पण तुम्ही खाली घेऊन गेला पण तिथून गाडी सोडून दिली नाही हो तुम्हाला. गाडी मग आता ते 7 बैल गाडी मालक होते. आपली 8वी गाडी होती. हां तर एक त्यांना फक्त एक हे होतं की बकासूरची गाडी पडली तुम्ही त्यातलं काही जणांना वाटलं आणि काही जणांना नाही पण वाटलं की त्याची गाडी नाही पळून द्यायची आम्हाला. नाही तर आम्ही गाड्या चुकणार नाही. मग असं नाही झालं पाहिजे. आज त्याचा निकाल आहे. तो एवढा लांबून 400 किलोमीटर प्रवास करून येतो. आम्ही म्हणत नाही आमचा निकाल होता. म्हणजे म्हणतो आम्ही आमचा निकाल होता. आमची गाडी बाद असती ना आम्ही तिथं भांडायला पण काही जात नाही. पण आमची गाडी बसलं तरी आम्हाला निकाल नाही दिला त्याच्यामुळं. आणि निकाल देऊन पण गाडी खाली गेल्यानंतर मग सांगतात की नाही पळून देणार. आणली गाडीवरती सोडून. एका गुलाला नाही काही तो काही नाही होणार. जास्त लोड नाही घ्यायचा. जास्त नाही लोड घ्यायचा. रोज गुलाला ते आपला बैल.
हो जायला तिथं गुलाल आहेच हो की, आहेच की. आता बघा ना मामा, बिनजोडचा अनुभव आणि इकडचा मैदानाचा अनुभव काय फरक आहे? बिनजोड मध्ये काय होते, बैलाची फॅन फॅमिली लय मोठी. मुंबईला बैल गेला ना, आणि मुंबईचा नियम आहे जर नाही का, गाड्या खाली गेल्या की 2-2, 3-3 तास उभं राहतात बैल, आणि ते बी ते छकडे एवढं जड जुवावर घेऊन, मानव घेऊन. त्याच्यामुळं बैलांचा खाली थांबण्यातच उन्हात कस निघतो, आणि आपल्यापेक्षा तापमान तिकडे लय लय गरम होते, थांबूशी पण वाटत नाही असं बाहेर उन्हात. आणि त्याच्यात तुम्ही 2-2, 3-3 तास बैल उभी राहत असेल, ते बैलांनी पळायचं किती हलवतात बैलांचं. त्याच्यामुळे आपले 3 फेरे आम्हाला जास्त आवडतात का? असे आयोजक बोलवतात का मैदानात आमच्या घेऊन या हा, बाकासूरला? मग आता या मैदानावर जरी आलो ना तरी पॅम्पलेट घेऊन येतात नाही का, या हा. तारखेला मैदान आहे आमचं. पण जर आपल्याला जर बैलाला 4-4, 2-2, 3 दिवसाचा गॅप टाकतो आपण बैलाला, हा. ते मैदान चांगलं बघून आपण जातो. त्यांचं पण मन नाराज नाही करत, कारण प्रत्येकाची इच्छा आहे की आमच्या गावात बाकासूर आला पाहिजे. त्याच्यामुळे आपण प्रत्येकाला मान सन्मान देतो. आता जवळ बिनजोड कुठली जमली का आता? आता बिनजोडचं नाही एवढं काय माहिती आता. तर सचिन शेटने जर बोलवलं तर बैल घेऊन जातो आपण खाली, त्यांच्या नावाने बैल पळतो आमच्या. मग एकदा गेले की किती बिनजोड होतात? आता काय होतं, दिवसच एका बिनजोडला जातोय, कारण 12ला जर गाडी खाली गेली हा. तर 4ला 5ला गाडी सुटते, मग दुसरी शर्यत करायची कधी. त्याच्यामुळे मग एकच शर्यत होती आता तरी, आता सध्या म्हणजे जेव्हा जेव्हा गेला एकच करून एकच आला. झाली. आता हे सप्त हिंद केसरी बोलता तुम्ही, हा. सगळेच बोलतात सप्त. कुठं कुठं झाला हो सप्त हिंद केसरी? पहिला हिंद केसरी पुसेगाव, हा. दुसरा पेडगाव, तिसरा कोरेगाव, चौथा आदत हिंद केसरी कोरेगाव, आणि पाचवा हिंद केसरी याला मान भारत ते एक झाली, परत बापकर केसरी झाली. हे झालाय सप्त हिंद केसरी, तो झालाय. रुस्तमे हिंद झाला. हा, रुस्तम हिंदला झाला. आमच्यामध्ये आवडची घ्या आता. पण बबलू ड्रायव्हर, मी काय म्हणतोय, हे बाकासूरच्या गाडीवर बसवलं कोणी तुम्हाला? बकासूरच्या गाडीवर आम्ही बाडे, हा. त्याने आधी आपल्याला बोलवलं आधी फर्स्ट टाइम. शंभू आणि बक्षीस. हां, बकासूर शंभू. मग नंतर मग आता काही बसतोय आता, मग गावाच्या हाणतोय मग. मग बाकासूर चांगला पळतोय तुम्हाला? हा, पोहतोय. पहिले 1-2 मैदान जर अडचणी आल्या, हा. पण एकदा रुटीन लागले. आता पहिले एक दोन का, पहिले 3 गुलाल केला की? राहिले पण थोडे ते फॉलोच व्हायचे ना, हा. फॉलो व्हायचे आधी. पेट नाक्याला एकदा झाली शंभू बरोबर, हा. परत औंधाला औंधाला झाली. गाडी नाही दाखवत, ती गाडी तुम्हाला म्हणतो आजपर्यंत कोणी मारू शकलं नाही. हा. शंभू आणि बकासूरची गाडी कोणीच मारली नाही आज. पळून नाही मैले? पळून नाही मिली अजून तरी, कारण गाडी हा. गाडी पळती, पण त्या गाडीचं काय होतं, निकालात आल्यावर काहीतरी घोटाळा होतो. एकतर पब्लिक पडून येते दोंडाव, म्हणजे हा. त्या गाडीला काय तर घोटाळा होतं. हा, पळून नाही मारू शकत. पोहनशान मारत नाही खाल्ला अजून, ते घालायचे ते आता. मी 3 मैदानं गाडी आणली, मी 3 मैदानात त्याला गुलाला ठेवली. त्याच्यानंतर मग मध्ये शंभून बकासूर लय दिवस पळवलेच नाही. हा. कोरेगावला लास्ट पहिल्यांदा बाहेर गेली. कोरेगावला पहिल्यांदा बाहेर गेल्याच्या नंतर मग आम्ही 15-20 दिवस हाणलीच नाही. मग डायरेक्ट आम्ही पेट नाक्याला काढलं होतं, मी चाच्याला बसवलं आम्ही शेटने. बबलू ड्रायव्हर, आता लय बैल पळवले तुम्ही, म्हणजे सारा सगळेच पळवली असतेली. ह्याच्यात पळवण्यात आणि त्या बैलात फरक आहे? हाय, फरक आहे. ह्याला ओढूनच धरायला लागतो का? आणि असं खालनच दिला सोडून तर काय ना सोडल्या मग काय चाकोऱ्या बाहेर जाणार, फाटीच्या बाहेरच गाडी. आहे ना, चाकोरीत राहत नाही, मग नाही ना, राहू शकत नाही गाडी. पलटी होणारच. 100% पलटी होणार. तुम्हाला 2 वर्षापूर्वी मुलाखत दिली मध्ये पेडगावला, हा. तर तुम्हाला काय सांगितलं होतं, मोठ्या पायऱ्यात पडलो तरी बी बकासूरवर गाडी बांधायच लागली. हा. अजून पण बैल गाडी बांधूनच पळतो. कोणी असू द्या मग. आता सगळी झाली, कुठला बैल असू दे, बिन गाडीचा पाहणार पळू शकत नाही. हो, कुठलाच बैल नाही पाहणार यावेळी. असा हो, मग तो किती फुटचा ताकदीचा असतो? किती पण पुढचा बैल असू, किती पुढचा गाडी ह्याच्यावरच हो, बांधायची. ह्याच्यावर कंटोनीस डावीने असून नाही तर उजवीने कुठल्या खाण्याला असू. गाडी बांधायच लागते. तरी आता येसनीला कासरा ठेवतोय. हो, येस नाही. चाच्याचा हात गेलाय हा. वडवड. बबलू ड्रायव्हर, आज गाडी किती आहेत? एवढीच आहे आता. एकच हाणायची, दुसरे आहेच नाही. नाही, तुम्ही बरं का कमी टायमिंगमध्ये हँडल केला बरं का हो. बाकासूरला.
कारण बरेच ड्रायव्हर फेल गेले तर ह्याच्यावर. बऱ्याच जणांनी सांगितलं ती गाडी फॉल होती, चाच्याला नका बसवत जाऊ. हा. पण आपल्याला माहिती आहे ना, आता मी पण गाडी आणलेल्या आहेत. हा. आपल्याला माहिती आहे ना ड्रायव्हरची पारस पडून काढायची. गाडी बैल पळतोय त्याला, फक्त पहिले 1-2 मैदान अंदाज आला ना, मग कुठं सोडायचा कुठं धरायचं हे त्याला कळलं नव्हतं पहिलं. कारण असं अचानकच आलं ना, त्याच्यामुळे जरा हे झालं. पण आपण हे नाही सोडणार म्हणून त्यालाच बसवणार. बबलू शेठ, आता हे ड्रायव्हरचं पण बक्षिसात वाटा असतो, किती टक्के वाटा असतो? काय असं नसते, खुशीनं आपलं होईल ते आपण घ्यायचं, असं काय विषय नाही. म्हणजे असं मालक देईल ते. हो, किती टक्के अजून आपण कोणाला जसं नाही असं आपण मागून नाही येत. नाही एवढंच कधीच नाही आपण मागं नाही. असं नाही ना. नाही, कधीच आता नाही. बरेचसे ड्रायव्हर आहे की एवढं नाही आलंच नाही, पाहिजे आपण नाही, कधीच नाही आपण पैशासाठी. नाही हा? नाही दिल ते आपलं घ्यायचं ना, आपलं जायचं. आणि असं म्हणजे पैशासाठी कधी गाडी सोडली नाही ना कुठली? कधीच नसला विषय केला. कधीच नाही हा? नाही, क्षेत्रात तसं जो करीन ना त्याला पण गाडी भेटत नाही. असं ना. अनुभव सांगतो तुम्हाला, काही ना काहीतरी म्हणतो ड्रायव्हर तिथून तुटतो. पण करतेच अशी ड्रायव्हर. करतात ते. काय ते आता प्रत्येकाचा वेगळा वेगळा स्वभाव असतो, आपण काय करणार म्हणायचं. म्हणजे असे जे कमी लोक आहेत जे फक्त त्यांना नादे म्हणून ह्या क्षेत्रात येतात, आणि असे जास्त आहे ज्यांना पैसे कमवायचे म्हणून ह्या क्षेत्रात हा येतात. असे क्षेत्र अवलय अनुभव घेतलाय 2-3 वर्षात, मोठा अनुभव आहे. आलाय ना. हा, आला. मग बबलू ड्रायव्हर कशात आहेत? बबलू ड्रायव्हर मी आता काय जाते डायरेक्ट. आहे ना. म्हणजे कधीच मी तुम्हाला म्हणतो ड्रायव्हर मी काय तुम्हाला काय म्हणतो, बकासूरची गाडी आणतो म्हणजे त्याला किती गर्व असला पाहिजे, आणि केलाय गर्व काही काही नाही त्याला. पण त्या माणसाला आज बघा, ते फोन केला की कुठं पण मैदान असू दे, आज किल्लोमीटर निधा आले, हो. आणि म्हणणार नाही की बाबा मा एवढा जायचा खर्च झालाय, मला तेवढंच पैसे पाहिजे, असं कधीच नाही म्हणणार. जेवढं देईन तेवढं मोजणार पण नाही, डायरेक्ट टी-शर्ट ठेवणार. कधीच नाही मोजत. कधीच नाही. पैशासाठी मी असे कमी येतले, जे पैशासाठी मी नाही का, जे ना फक्त एक नादासाठी आणि एक नावासाठी आलेले कमी आहे, जे पैशासाठी आले ते लय. लय येत. कुठल्याही मैदानात जावं एवढीच गर्दी आहे. तरी आज इथं शांत आहे जरा. लय लांब आणलंय तुम्ही, माहितीच नाही बाकासूर शोधतायत माणसं, काय सापडे ना बाकासूर कुठे. ते बैलाला आराम होत नाही ना. आज मग जवळ आहे, हा. आणि आज पण आपण कोणाला नाराज नाही करत, बैल बसलाय म्हणून दोरी बांधली, हा. फोटो वगैरे काढून दिले. बिनजोडला नेता बबलू ड्रायव्हरला. इंजोडला चाच्याला पहिला फोन जातो, हा कुठला बैल घालायचा, हा मग चाचा सांगणार हा बैल घालायचा. आम्ही डायरेक्ट त्या दिवशी बिनजोड झाली ना, चाच्याला म्हणलं चाचा कसं काय, चाचा म्हणला गुलाल घेऊनच टेम्पो द्या. हा चाचा डायरेक्ट बोलला गुलाल घेऊनच टेम्पो द्या, तुम्हाला काय करायचं मी आहे. डायरेक्ट असा शब्द होता, त्याच्यामुळे बिनगोर गेलो मुंबईला. हा. आणि शेटचं आणि चाच्याचं आता संबंध नाही घेत. शेटमध्ये जेव्हा चाचा 15 वर्षाचा होता तेव्हापासून ओळखतो ना चाच्याला मी. जुना ड्रायव्हर हिंद केसरी मोठं. फक्त काय आता तुम्हाला सांगितलं मी, कलाला आहे, कला तसा बैल हाताला आला नाही. वडील पण हिंद केसरी ड्रायव्हर ना. हो. म्हणजे बाल कडू आहे, लहानापासून आहेत ते. लहानापासून हा, त्या आणि गुलालात असल्यावर कसं राहायचं हो, सगळं ते सगळं शिकलेलं आहे ते. जेव्हापासून चाचा आलेत ना बैल चाचा गेलाय ना तेव्हापासून कधी मार खाल्लाच नाही आपण. नाही. कधीच नाही मार खाल्ला. कधीच नाही मार खाल्ला. फक्त 2-3 मैदान तुम्हाला काय स्टार्टिंग हा. अंदाज असतो, फॉलो बघतो हा. मार तसा बी खाल्ला नाही, हा तशी कोण नाही पळून मार गाडी तर खाल्ला? मारलीच नाही कोणी, कधीच नाही मारली. फक्त फॉल झालेली आहे, त्यामुळे बात केलेली आहे. आणि ते स्वतः आपल्याला सांगणार हो. की इथे गाडी वैभव फॉल झाली, आपल्याला काय ते जायचं नाही निघाला. हो. आम्ही जात पण नाही. बऱ्याच वेळा गाडी fall बघितलंय नसेल ते ना, पण. तर मग फॉल नसेल तर मग ते बोलणार वैभव नाही गाडी फॉल, ते जावा तुम्ही बोला. लय बैलच वेगळा ना. ती काही विषय नाही त्यांना. आणि सध्या आहे ना, सध्या कुठला बी बैल घाला घेऊ गुलालातच जातोय तो. त्याला कुठला पण असू दे बैल, हा स्वतः एक करतो ना जेव्हा, हा त्यामुळे विषयच येत नाही त्याला. कसला पण असू दे बैल, त्याला हलका असू दे मोठा असू दे, कुठला बैल त्याला. असं कमी बैल आहे ना की 2-3 नंबरातल्या बैलाला घेऊन 1 नंबर करते. हो हो. आता तो विरकरवाडीचा महबूब कोण ओळखत होतो? माणसं हसायची आम्हाला, माझ्या ह्यो बैल
पण चाच्याची पार्क अशी त्याच्यामध्ये मी पहिल्या मैदानात सांगितलं चाच्यानी गाडी पाळणार, कारण चाच्यानी बघितला होता पलटण पाळताना. पण अशी बरीच बैल अंधार होती, लोक त्यांच्याकडून 50-50 60 आता आपण प्रत्येकाला तर बैल येऊ शकत नाही ना. पण मी काय म्हणतोय, बैल बकासूर वायदीव जातो. ज्यांना ती गोट्या येतात ते डायरेक्ट बैलाच्या तोंडावर पैसे ठेवतात, बैलाच्या तोंडावर पैसे ठेवतात दावणीत, आम्हाला बैल पाहिजे, आम्हाला बैल पाहिजे. मग त्याच्याकडून घेणार ना, बैल आराम असेल त्याच्याकडून पैसे घेणार. आणि पैसे बी तुम्ही कुणाला पण विचारायचं, आपण टेम्पोला 10-11 रुपये तरी पोरांचा जायचा याचा खर्च असतो, 20-25 हजाराच्या वर रुपये घेत नाही. म्हणजे म्हणतात 1,80,000 सांगा कोण द्यायला गेलं 1 लाख रुपये? 1 नंबरचं बक्षीस जर तो देत असेल तर काय त्याच्या घरी न्यायचं त्याला? कोण देईल का तुम्ही सांगा मला? उगा लोकांना दिलंय फोन घेऊन घरच्यांनी टाकतात